आता आपल्याकडे थंडी सुरू झालेली आहे आणि आपल्याला गरम गरम काहीतरी पाहिजे. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबल सूप. रेस्टॉरंट स्टाईल, तीच चव, तीच पद्धत आणि तीच टेस्ट. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मिक्स व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी पहिले आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे. त्यासाठी मी 15 ते 20 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भाज्या भिजू घातल्या होत्या आणि त्याच्यानंतर चांगलं स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता मी एक पातेलं घेतले, पातेल्यामध्ये 1.5 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी उकळते तोपर्यंत ह्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत. भाज्या ज्या घ्यायच्या आहेत की ज्या भाज्यांच्या आपण फेकून देतो नेहमी, त्या भाज्यापासूनच आपल्याला हा स्टॉक तयार करायचा आहे. जर कोबीचा देठ, गाजराचा पुढचा पाठीमागचा भाग, फरसबीचा पुढचा पाठीमागचा भाग, पत्ताकोबीची पानं घ्यायची आहेत, शिमला मिरचीचं पुढचे देठ आणि पाठीमाग बी वगैरे अशा म्हणजे सगळं वेस्ट मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे सगळं पातेल्यामध्ये घालायचे आहे, उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 तमालपत्र घालायचे आहेत. त्याच्यानंतर काळी मिरी 5 ते 6 काळी मिरी घालायचे आहेत आणि 2 तमालपत्र चांगलं मिक्स करून 15 मिनटं चांगलं कमी गॅसवरती उकळून द्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ त्यात घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या 2-2 चमचे ज्या ज्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या त्या भाज्या 2-2 चमचे तुम्हाला अशा बारीक चॉप करून घ्यायच्या. शिमला मिरची फक्त बारीक कट करून घ्यायची आहे. आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता आपला स्टॉक तयार झालेला आहे. आता तोपर्यंत 1 चमचा तेल घेतलेलं आहे, लसूण आपल्याला चॉप करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर अद्रक घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, चांगला परतून घ्यायचा आहे 1 मिनटं. आणि त्याच्यानंतर आता सगळ्या मिक्स भाज्या आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे, परतून घ्यायच्या आहेत 2 मिनटं. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घालायचं आहे. हे सिक्रेट आहे रेस्टॉरंटचं आणि बटरमुळे टेस्ट छान येते आणि आपल्या ह्याला सूपला पण असा स्वाद मस्त येतो. आणि त्याच्यानंतर हे स्टॉक ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा काळी मिरी पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावर जाऊन क्लिक करा. आता स्टॉक सूप घट्ट होण्यासाठी तुम्हाला आता 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालून असं पेस्ट तयार करून याच्यामध्ये थोडी थोडी करून घालायची आहे. त्याच्यामुळे हे आपलं सूप असं घट्ट होतं आणि दाटसरपणा येतो, जास्त पातळ राहत नाही आहे. अशा प्रकारे आपलं व्हेजिटेबल सूप तयार झालं. आज आपण मिक्स व्हेजिटेबल सूप रेस्टॉरंट स्टाईल बनवलं आहे, घरच्या घरी. आणि ती रेस्टॉरंटची चव, रेस्टॉरंटची पद्धत, रेस्टॉरंटची टेस्ट ह्या सूपला आहे. आणि तुम्हाला कोणालासुद्धा वाटणार नाही असं सूप जर बनवलं तर हे आपण घरी सूप बनवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे मिक्स व्हेजिटेबल सूप बनवून बघा. आणि अशाच की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन. चला.